आमच्याकडे सांगली जिल्ह्यामध्ये गडकरी साहेबांनी पुढाकार घेऊन पेठ नाका टू सांगली नॅशनल हायवे अतिशय चांगला केला। परिणाम हा झाला की स्पीड वाढलाय। त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्यालाही पत्र पाठवलेलं आहे की आपण या रस्त्यावर जिथं पॉप्युलेशन आहे, ईश्वरपूर शहर आहे, आष्टा शहर आहे किंवा कारंजवाडी आहे, कसबे डिग्रज आहे, या मोठ्या शहरात गावांच्या तिथं रमलर लावणे आणि ते स्पीड गन्स लावणे, ज्याच्याकरून स्पीडच्या मर्यादा येतील। सरकारचे उत्पन्न वाढू नये, पण वाढलं त्यातनं तर काय हरकत नाही। त्यामुळे ईश्वरपूर शहरामध्ये दोन्ही बाजूने जाणारे येणारे ट्रॅफिकला स्पीडची मर्यादा आणण्यासाठी स्पीड गन लावणे, आष्टा शहरासाठी स्पीड गन लावणे आणि अन्य शहरात रमलर्स ठेवणे, असा विचार शासन करेल का? या सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी या संदर्भात मला पत्रही दिलं होतं आणि त्या संदर्भात कार्यवाही चालू आहे। अध्यक्ष महोदय, केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून रोड सेफ्टीसाठी करोडो रुपयाचा निधी या राज्य शासनाकडे येत असतो आणि फक्त सांगली जिल्हाच नव्हे किंवा तुमचा मतदारसंघच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जे तुम्ही म्हणालात तर रिफ्लेक्टर किंवा ॲरोज अशा पद्धतीनं अपघात होणार नाहीत आणि यू टर्न किंवा स्ट्रेट अशा पद्धतीनं जे काही उपाययोजना करायच्या आहेत आरटीओच्या माध्यमातून, त्या सगळ्या उपाययोजना करण्याच्या संदर्भात एक आराखडा आम्ही तयार करतोय। तुम्ही दिलेल्या पत्रानुसार आणि अन्य काही सदस्यांनी सुद्धा सुचवलेले आहेत त्यानुसार एक आराखडा आपण महाराष्ट्रासाठी तयार करतोय। तो फक्त आराखडा नॅशनल हायवे किंवा PWD किंवा MSRDCच्या रस्त्यावर नाही, इव्हन महापालिका क्षेत्रातील जे रस्ते आहेत त्या विषयावर त्या ठिकाणी सुद्धा तो आराखडा कसा त्याची अंमलबजावणी करण्यात येईल याची आम्ही उपाययोजना करतोय आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल। नाही, ताबडतोब झाला अंतिम टप्प्यात आहे आणि मला असं वाटतं की ह्याच वर्षामध्ये त्या आराखड्याला मान्यता मिळून आम्ही इम्प्लिमेंट सुद्धा करू।